धर्मराज काडादी या नावाचा उल्लेख करताच सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा म्हणून धर्मराज काडादी यांचा संदर्भ नेहमीच घेतला जातो। अनेक दशके सिद्धेश्वर साखर कारखान्याचा कारभार पाहिल्यानंतर धर्मराज काडादी यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले। साखर कारखान्याच्या राजकीय खेळीनंतर धर्मराज काडादी प्रथमच राजकीय आखाड्यात उतरले होते। विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी धर्मराज काडादी यांनी प्रचाराचा एक भाग म्हणून गावभेटीच्या माध्यमातून दक्षिण तालुक्यातील हत्तरसंग, कुडल, तेलगाव आणि इतर गावांना भेटी दिल्या, पण यावेळी भलतेच घडले। राजकीय प्रचाराच्या हेतूने गेलेल्या काडादींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले। सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सभासद, शेअरधारक यासह उसाचे बिल थकीत आहेत अशा शेतकऱ्यांनी थेट काडादी यांना जाब विचारत असतानाचे चित्र पाहावयास मिळाले। आमचे पगार थकीत आहेत, आमच्या ऊसाचे बिल अद्यापपर्यंत मिळाले नाही, त्यावर बोला असं म्हणत चक्क शेतकऱ्यांनी सभेत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे। धर्मराज काडादी हे गावभेटीसाठी गेले असताना शेतकऱ्यांकडून काडादींना प्रचंड विरोध झाला हे समजताच सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक संजय थोबडे यांनी काडादी यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत जैसी करणी वैसी भरणी असं म्हणत काडादींवरती निशाणा साधला की यांनी चिमणी आणि एक्सपान्शन प्रोजेक्ट हा कुठल्याही परवानगीशिवाय चालू केला होता आणि सरकारने तो बेकायदेशीर असल्यामुळे प्रशासनाने तो पाडला आणि ह्याचं खापर यांनी बीजेपीवरती फोडून राजकारणात घुसायचा केविलवाणा प्रयत्न करत असल्यामुळे आणि गेले 2 वर्ष झालं त्यांनी प्रत्येक मीटिंगमध्ये जे देणेबाकीचे पैसे आहेत ते आता दिवाळीपर्यंत येतो असं प्रत्येक मीटिंगमध्ये सांगत आले। त्यामुळं आता शेतकऱ्यांना त्याचं वास्तविक रूप थोड्याफार प्रमाणात समजायला चालू झालेलं आहे। आता फक्त थोडेसे शेतकरी शहाणे झालेले आहेत, अजून बाकीचा फार मोठा शेतकरी सभासद वर्ग जो आहे जो त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे त्यांनी आता थोड्याफार शेतकऱ्यांचा गमावलेला असला तरी दिवाळीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जाईल आणि त्यांना तिकीट मिळेल का नाही हे देखील शंका आहे आणि ते निवडून तर येणार नाही हे तर खात्री आता पटलेली आहे, कारण ते शेतकऱ्यांनी स्वतः त्यांना पैसे दिल्याशिवाय गावातून जाऊ नको असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळं ते काय हे राजकारणात यशस्वी होणार नाही आणि हे प्रत्येक ठिकाणी आपली बाजू दामटत असतात आणि बेकायदेशीरपणाने माझं सभासदत्व त्यांनी रद्द केलेलं आहे, त्याला सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी विरोध केलेला असताना सुद्धा तो ठराव पारित झाला असं त्यांनी दिलेलं आहे। हे सर्वथा गैर आहे, त्यांची वागणूक अहमपणाची, अत्यंत स्वार्थीपणाची आणि आता झालेले कारखान्याचे 200 कोटी रुपयाचे नुकसान आणि 650 कोटीचा कर्जाचा डोंगर हा केवळ अशक्य कोटीतील गोष्ट कारखाना ह्यातून बाहेर काढणे ही केवळ अशक्य कोटीतील गोष्ट असल्यामुळं त्यांनी हा राजकारणाचा मार्ग निवडलेला आहे, परंतु ते ह्यात कदापि यशस्वी होऊ शकणार नाही। धर्मराज काडादी यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील राजकारण केले, पण प्रत्यक्ष राजकीय डाव खेळताना पहिल्याच डावात खडा लागल्याचे थोबडे यांनी सांगितले। थोबडे यांनी देखील काडादी यांना सल्ला देताना ते काय म्हणाले ते पहा। कारण ज्या प्रकारे त्यांनी आता हे 3-4 टर्म कारखान्याचे निवडणूक बिनविरोध वगैरे केली, सर्व प्रकारचे साम दाम दंडभेद सर्व प्रकारचे वापरून जे राजकारणात असावे लागतात ते त्यांच्या हातकटे त्याला नीट माहीत आहे।
परंतु आणि तसंच सिद्धेश्वर देवस्थानमध्ये देखील त्यांनी सर्व सभासदांवरती अंकुश ठेवून आहेत. एकही सभासद त्यांच्या समोर होऊ का चू करत नाही. तरी ते राजकारण त्यांना जमतं, परंतु ते जे त्यांनी चुकीच्या भ्रामक सगळ्यांना आश्वासनं देऊन आजतागायत जे करत आहेत, आता त्यांचं वास्तविक रूप शेतकऱ्यांसमोर आणि सभासद शेतकऱ्यांसमोर आणि जनरल पब्लिक समोर येत आहे. त्यांच्या स्वतःच्या स्वभावाचे ते स्वतः बळी आहेत. ते कुणालाही पैसे कारखान्याच्या कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडावरती देखील त्यांनी धाकधपडशा दाखवून काय त्याच्यावरती सुद्धा ते जनकल्याण काय तरी तो एक मल्टीस्टेट कुठली तरी ती संस्था आहे, त्यातून 9 कोटी रुपये करून आजपर्यंत वाटलेले आहेत असं आम्हाला कळत आहे. काय म्हणजे जो माणूस स्वतःच्या कामगाराची पगार 5-5 महिने करत नाही, हा शेतकऱ्याचे पैसे काय देणार? आणि हा देऊ जरी शकला कुणाकडून तरी, मला कालच त्या MDला फोन केला होता मी, माझं हे काय तुमच्या त्या जनरल मीटिंगचे मिनिट्स मागण्याकरता. तर तो MD म्हणला मी DCC बँकेत आहे, पैसे मागायला बसलो म्हणून. काय आत्तापर्यंत DCC बँकेने याला भरपूर पैसे दिलेले आहेत आणि ह्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं साखर नाही, काहीही शिल्लक नसताना आणि सगळं हे देऊन 644 कोटी रुपये जे ज्यावर दिसतात त्यांचे ॲन्युअल रिपोर्टमध्ये कर्ज दिसतं, अशा लोकांना आणखी काही कर्ज मिळेल असं मला तरी वाटत नाही. आणि जरी ते कोणी दिलं तरी ते वसूल होईल असं देखील मला वाटत नाही. हे कारखाना आता जर करता का जिवंत ठेवायचा असेल तर ह्या झालेल्या नुकसानीला ह्या धर्मराज काळातीला जबाबदार धरून त्याच्याकडून ह्या नुकसान भरपाई करून घेतल्याशिवाय ह्या कारखान्याला आणि कारखान्याच्या सभासदांना तरुणोपाय नाही. हे काळ्या दगडावरची रेख. ते बुडी घेतल्या क्षणी त्यांनी बळी केलेले आहे. ते काय जाईलचा विषयच नाही. ज्या वेळेला त्यांनी तो निर्णय घेतला राजकारणात जायचा त्यावेळेस त्यांचा बळी ठरलेला आहे.